नमस्कार सर्वांना. आज आपण पाहतोय हलवा फिश फ्राय रेसिपी. अगदी सोपी रेसिपी आहे, तसेच कमीत कमी तेलामध्ये आणि वरचं कोटिंगही निघणार नाही अशी मस्त हलवा फ्राय कुरकुरीत रेसिपी आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि ही रेसिपी घरी नक्की ट्राय करा. चला तर पाहूयात रेसिपी. इथे मी अर्धा किलोचा हलवा मासा घेतला आहे आणि छान कट करून घेतलेत आणि स्वच्छ धुवून घेतलेत पीसेस. तर आपण आता 1 चमचा हळद घालून घेऊयात, तसेच 2 चमचे लाल मिरची पावडर आणि 2 चमचे धने जिरे पावडर, तसेच 1 चमचा गरम मसाला घालून अर्धा चमचा आपण मीठ घालून घेणार आहोत आणि 2 चमचे आलं लसूण पेस्ट, तसेच आपण अर्धा लिंबू पिळून घेणार आहोत, म्हणजे अंदाजे 2 चमचे लिंबूचा रस घालणार आहोत आणि हे मिश्रण छान मसाला फिशला लावून घेणार आहोत आणि आपण एक 10 ते 15 मिनटं झाकण ठेवणार आहोत, म्हणजे मसाला चांगला लागेल फिशला. आता इथे कोटिंगसाठी मी एक अर्धी वाटी रवा, तसेच पाव वाटी तांदळाचं पीठ घेतलं आहे. तसंच चवीपुरतं मीठ घालून घेऊयात आणि 1 चमचा लाल मिरची पावडर, अर्धा चमचा हळद घालून घेतली आहे. छान मिक्स करून घेऊयात. आपण फक्त रवासुद्धा वापरू शकता, तांदळाचं पीठ नाही वापरलं तरी चालेल, पण शक्यतो तांदळाचं पीठ घ्या, मस्त फिश कुरकुरीत होईल. तर आता आपण हे कोटिंग फिशला लावून घेऊयात आणि साहित्य पण दिले, आपण व्हिडिओ पॉज करून पाहू शकता. आता आपला तवा छान गरम झाला आहे, तर मी इथे 2-3 चमचे तेल घालून छान तव्याला पसरवून घेते आणि आपण आता एक एक करून फिश घालून घेऊयात तव्यामध्ये. तर आपल्याला आपल्या चॅनलवरचे रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आता आपले मासे सर्व तव्यामध्ये घालून झाले. एक 3-4 मिनटं आपण फ्राय करून देणार आहोत एक साईडने. आता 3-4 मिनटं झाले तर आपण पलटून घेऊयात आणि हलक्या हाताने प्रेस करून घेणार आहोत. कोणतेही मासे फ्राय करताना थोडे प्रेस करून घ्या, म्हणजे छान फ्राय होतील. तर आता आपण दुसरी बाजू पण परत एकदा पलटून घेऊयात. अशा प्रकारे 10 ते 12 मिनटात आपले मस्त मासे फ्राय होतात. मासे फ्राय करताना मंद आचेवरच फ्राय करा, म्हणजे चांगले फ्राय होतील. आणि आता आपले हलवा फ्राय मस्त असं तयार आहे. तर आता आपण सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊयात. आणि ही रेसिपी अगदी सोपी आहे. तर आपल्याला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये कळवा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक करा. तर ही हलवा फ्राय रेसिपी आपण भाकरी, भात किंवा चपाती कशाबरोबरही खाऊ शकता. थँक्यू.